आज्ञा आणि शौर्याचा प्रवास फक्त रस्त्यावर सुरू नव्हता. तो त्यांच्या मनामनात सुरू होता. आईस्क्रीमच्या गोड क्षणांमध्येही न बोललेली वेदना लपली होती. घर, आठवण, लाड आणि प्रेम या विषयांभोवती फिरणारं त्यांचं संभाषण हळूहळू गंभीर होत गेलं. पहिल्यांदाच मनात साचलेली सल बोलवून दाखवली गेली होती. घरापर्यंत पोहोचेपर्यंत दोघांमध्येही शब्द नव्हते, फक्त भावना होत्या. गाडी थांबली आणि एक हाक ऐकू आली. त्या एका हाकेमुळे सगळं बदलणार होतं. त्याला तिची अवस्था कळत होती. इनफॅक्ट तो तर तिची मजाक घेत होता. तिला असं छळायला त्याला जाम मजा वाटत होती. दुसरीकडे बिच्चारीची अवस्था खूप वाईट झाली होती. नाधड त्याच्याजवळ जाऊ शकत होती, नाधड त्याच्याशिवाय राहू शकत होती. काही वेळातच ते आईस्क्रीम पार्लर समोर येऊन थांबले. त्याने सीट बेल्ट काढून बाहेर पाहिलं तर तिथे थोडी गर्दी दिसत होती. बरं, तू इथेच थांब, मी आईस्क्रीम घेऊन येतो. शौर्य, मला ना स्ट्रॉबेरी फ्लेवर आवडतं. आय नो. तशी ती डोळ्यांची फडफड करत आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली. तिला आनंदाचा एक सुखद धक्काच बसला होता. आवडीनिवडी त्याच्याच लक्षात राहतात ज्याच्यासाठी आपण स्पेशल असतो. त्यामुळे त्याला आपल्या आवडीचा फ्लेवर लक्षात आहे हे बघून तिच्या ओठांवर स्माईल आली. तो खाली उतरला आणि आईस्क्रीम घ्यायला गेला. ती मात्र गाडीत बसूनच दुरूनच त्याच्याकडे एकटक बघत होती. शौर्य बदलतायत. त्यांच्यातला बदल मला स्पष्ट जाणवतोय. त्यांची नजर, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं सगळंच बदललंय. पण मला आवडतोय हा बदल. तो आईस्क्रीम घेऊन येताना दिसला तशी तिने नजर लगेच खाली केली. तो जवळ येताच तिने पुढे होऊन त्याच्यासाठी कारचा दरवाजा उघडला. त्याच्या दोन्ही हातात आईस्क्रीम होते. तो आत येऊन बसला आणि त्याने तिच्या समोर एक आईस्क्रीम पकडलं. थँक्यू. त्यावर त्याने फक्त एक स्माईल दिली. तिने आईस्क्रीम खायला सुरुवात केली. स्ट्रॉबेरी फ्लेवर तिच्या खूप आवडीचा होता. आई बाबा येणार आहेत पुढच्या आठवड्यात. हो, माहिती आहे मला. दुपारीच माझा त्यांच्यासोबत फोन झाला होता. मग तू कधी येणार आहेस घरी? पुढच्या आठवड्यात येणार आहेत ना ते? मग मी येईन की 2-3 दिवसांनी. तुम्हीच तर म्हणाला होतात ना, तुला जितके दिवस राहायचे तितके दिवस राहा म्हणून. बर, ठीक आहे. त्याचा चेहराच पडला. ती डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडेच बघत होती. त्याचा तो उतरलेला चेहरा बघून तिला जरा हसूच आलं. मिस्टर शौर्य सबनीस, कळतंय मला तुम्हाला काय म्हणायचंय ते. जसं मला तुमच्याशिवाय करमत नाहीये, तसंच आता तुम्हालाही माझ्याशिवाय करमत नाहीये. आणि ते तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय मला. पण यावेळी मी आधीसारखी चूक करणार नाही. नेहमी मी तुम्हाला हवं तसं वागते. तुम्ही म्हणाल ते करते.
म्हणूनच कदाचित माझा इम्पॉर्टन्स लवकर समजणार नाहीये तुम्हाला. पण 2-3 दिवस मी तुमच्यापासून दूर काय गेले? तुमच्यात लगेच बदल घडून आले. आणि जर दूर राहण्यानेच तुम्ही माझ्या जवळ येणार असाल, तर आता मी नाही जवळ येणार तुमच्या. असं म्हणतात की दूर गेल्यावर माणसांची किंमत कळते. आता तुम्हालाही माझी किंमत कळायला हवी. त्यासाठी भलेही मला तुमच्यापासून दूर राहावं लागलं तरी चालेल. मग बाकी काय म्हणतेस? बाकी काहीच नाही. सध्या माहेर पण एन्जॉय करते. घरची आठवण येत नाही का तुला? तशी ती त्याच्याकडे बघू लागली. त्याला खरं तर तुला माझी आठवण येत नाही का, हे विचारायचं होतं. पण त्याचा मेल इगो त्याला ते विचारू देत नव्हता. म्हणून त्याने त्याचं वाक्य फिरवलं. पण त्याला नक्की काय म्हणायचंय हे तिला समजलं होतं. येते ना, पण माहेरी सुद्धा छान वाटतं की. इतक्या दिवसातून घरी आले तर सगळे लाड करतायत माझे. अच्छा, म्हणजे मी तुझे लाड करत नाही असं म्हणायचंय का तुला? तुम्ही केअर करता माझी, पण तुम्ही लाड नाही करत. असे बघू नका, खरंच तुम्ही माझे लाड नाही करत. बरं, लाड करायचे म्हणजे नक्की काय करायचं असतं? आता ते पण मीच सांगायचं का? हो, आता मला माहित नाही म्हटल्यावर तुलाच सांगावं लागेल ना. आपण लाड त्या व्यक्तीचे पुरवतो जी आपल्यासाठी खूप स्पेशल असते, जिच्यावर आपलं खूप प्रेम असतं. तुम्ही माझे लाड पुरवत नाही कारण तुमचं माझ्यावर प्रेम नाही. तसा मात्र त्याचा चेहरा गंभीर झाला. आज पहिल्यांदा बोलण्याच्या ओघात का होईना तिने तिच्या मनातली सल बोलून दाखवली होती. याचा त्याला राग आला नाही, कारण ती जे काही बोलत होती ते खरं बोलत होती. त्यानं तिची काळजी तर केली होती, पण तिला कधी नवऱ्याचं प्रेम दिलं नव्हतं. ते प्रेम ज्यावर तिचा हक्क होता. आणि तो हक्क तिला अजूनही मिळाला नव्हता. त्याचा चेहरा बघून तिला आपण काय बोलून गेलोय ते समजलं. तशी ती घाबरून त्याच्याकडे बघू लागली. आय एम सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. नो, प्लीज डोंट से सॉरी. काहीही चुकीचं बोलली नाहीयेस तू. खरंच मी कधीच तुझ्यावर प्रेम केलं नाही. तसा आता तिचा चेहरा पडला. डोळे कधी भरून आले तिचं तिला सुद्धा कळलं नाही. पण आपल्या डोळ्यातलं पाणी त्याला दिसू नये म्हणून तिने लगेच नजर खाली केली. तिचं आईस्क्रीम संपलं तसं तिने समोरचा टिश्यू पेपर घेऊन हात पुसले. निघायचं का घरी? खूप उशीर झालाय. पण तो मात्र तिच्या डोळ्यात बघत होता. तिच्या डोळ्यातलं पाणी, त्यातला त्रास, त्यातली सल तो स्पष्टपणे बघू शकत होता. फक्त त्याचं मन दुखावू नये म्हणून ती स्वतःचा त्रास लपवत होती. निघूया. त्याने कार स्टार्ट केली आणि ते घरी जायला निघाले. यावेळी मात्र दोघांमध्येही पूर्णपणे शांतता होती. तो मध्ये मध्ये तिच्यावर नजर टाकत होता, तर ती हाताची घडी घालून शांतपणे खिडकीच्या बाहेर बघत होती.
एव्हाना रात्रीचे 11:30 वाजून गेले होते. अर्ध शहर झोपी गेलं होतं. रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू होती. 15-20 मिनिटं अशीच शांततेत गेली. फायनली आता ते त्यांच्या घराजवळ पोहोचले. पण अजूनही गेट जवळ पोहोचायला थोडं अंतर शिल्लक होतं. त्याने त्याची कार थांबवली. त्याने ब्रेक मारला तशी ती तिच्या विचारातून बाहेर आली. तिने समोर पाहिलं तर त्यांचं घर दिसत होतं. पण तिथे पोहोचायला अजूनही काही अंतर शिल्लक होतं. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. गुड नाईट. गुड नाईट. त्याने आपल्याकडे एकदाही पाहिलं नाही याचं तिला वाईट वाटलं. तिने गळ्यापर्यंत आलेला हुंदका तसाच रोखला. ती गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरली. खाली उतरताच तिने पुन्हा एकदा त्याच्यावर नजर टाकली. तो अजूनही तसाच बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलीच रिॲक्शन नव्हती. आत्ता मात्र ती स्वतःच्या डोळ्यातल्या अश्रूंना रोखू शकली नाही. पण ते अश्रू त्याला दिसू नयेत म्हणून ती झपाझप पावलं पुढे टाकू लागली. आदू. पाठीमागून तिच्या कानावर त्याचा आवाज पडला. तशी ती चालायचीच थांबली. तिने मागे वळून पाहिलं तर तो गाडीच्या खाली उतरला होता. तिच्याकडेच बघत होता. सगळ्यात जास्त शॉक तिला बसला ते त्याने मारलेल्या हाकेमुळे. खूप प्रेमाने त्याने आदू म्हणून तिला साद घातली होती. हा, आय नो, मी तुझे लाड करत नाही. आणि हेही तितकंच खरंय की माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं. तरीही मी तुझ्याशी लग्न केलं. तो एक एक पाऊल टाकून तिच्या जवळ येत होता. तिने हाताची मूठ पोटाजवळ घट्ट आवळून धरली. तिचे श्वास कमालीचे वाढले होते. पुन्हा एकदा तिला हर्ट व्हायचं नव्हतं. त्यामुळे त्याने काहीच बोलू नये असं तिला वाटत होतं. माझं कुणावर प्रेम होतं ते सुद्धा तुला चांगलंच माहितीये. जसं तू माझ्यावर एकतर्फी प्रेम केलं तसं मी सुद्धा तपस्यावर एकतर्फी प्रेम करत होतो. हो, आता त्याला एकतर्फीच म्हणावं लागेल. कारण ती फक्त मला तिचा मित्र मानत होती. तिच्या मनात माझ्यासाठी कधीच त्या फिलिंग्स नव्हत्या. पण मी मात्र तिच्यासाठी खूप काही फील करू लागलो होतो. शौर्य एक एक पाऊल टाकत बोलत होता. पण आज्ञाकडून आता ते सगळं ऐकवलं जात नव्हतं. तिचे पेशन्स आता संपत चालले होते. मी खूप प्रयत्न केला तिला समजवायचा, तिला सम्राटपासून दूर करण्याचा, तिला स्वतःच्या जवळ आणण्याचा. पण तिचं माझ्यावर नाही तर सम्राटवर प्रेम होतं. म्हणून तिने त्याची निवड केली आणि त्याच्याशीच लग्न केलं. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करून सुद्धा तिने माझ्याऐवजी सम्राटची निवड केली. खरं सांगतो, तेव्हा तुझ्या भावाचा मला प्रचंड राग आला होता. इतका राग की असं वाटलं होतं त्याचा एन्काउंटर करून त्याला मारून टाकावं, जेणेकरून तपस्याच्या डोक्यातून त्याचं भूत उतरेल आणि ती माझ्याकडे परत येईल. तसं मात्र इतका वेळ खाली मान घातलेल्या आज्ञाने रागात त्याच्याकडे पाहिलं.
ती सगळं काही सहन करू शकत होती, पण स्वतःच्या भावाविषयी असला काही विचार स्वप्नात सुद्धा करू शकत नव्हती. खूप राग येत असेल ना हे सगळं ऐकून? तो अगदी तिच्या 2 पावलांवर येऊन थांबला. पण यावेळी मात्र तिने तिची नजर खाली केली नाही. त्याच रागाने त्याच्याकडे बघू लागली. काय वाटतं तुम्हाला? शौर्य आणि आज्ञाचं हे नातं आता कोणतं वळण घेईल? कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.